नमस्कार मंडळी, आज आपण जिल्हा अधिकारी कार्यालयापुढे बसून आहोत. तुम्ही बघू शकता माझ्यासोबत यांनी पण बसलेले आहे. तर यांची काय तक्रार होती ते आपण जाणून घेऊया आता. नेमका काय विषय होता तुमचा? आमचा विषय असा आहे, आम्ही 6 वर्षापासून कामावर आहे. हम्म, आम्हाला न सांगता घरी ठेवलं. हम्म, आम्ही याची काम म्हणते PF ची गोष्ट केली तर ते नाही देणार म्हणे, घरी राहा म्हणे तुम्ही, हम्म. आणि पगार वाढ होणार नाही म्हणे, 6,000 रुपये त्यातली काम करा म्हणे. आणि कुठले आहे तुम्ही प्रॉपर? आम्ही नेरचा आहे. नेरचे आहे. नाव काय तुमचं? सुनीता मनोहर तुकट, काम कुठे करत होते तुम्ही? नगर परिषद. नगर परिषदला. तर आता तुम्ही बाहेर का बरं आले इथं? आम्हाला काम पाहिजे. आमचं जे 6 वर्षापासून आमचं जे PF होतं ते आम्हाला लागू केलं पाहिजे. कलेक्टरला भेटायला गेले तर काय म्हटलं? त्याने वशी दिली आहे, पण आजपर्यंत आम्हाला कोणतेच आलं नाही, त्याच्यातून आदेश काहीच निघाला नाही. हा प्रकरण किती वर्षाहून चालू आहे जवळ? प्रकरण आम्ही ह्याच जानेवारी महिन्यापासून. जानेवारी महिन्यापासून. आता मग तुम्ही आतमध्ये गेले तर काय झालं मग तुमच्यासोबत? कलेक्टर भेटले नाही, बाहेर जा म्हणे. बाहेर जा म्हणे. हम्म. अजून काय म्हटलं? बस ते मिळाले नाही ना. मिळाले नाही. नाही. ठीक आहे. बघा, आज कलेक्टर साहेबांना भेटण्याची वेळ असते, पण कलेक्टर साहेब आतमध्ये मिळत नाही आहे. या प्रकारची अवस्था मला इथे दिसत आहे. आणि उन्हातानामध्ये यांनी बसलेले आहे. हा अतिशय लाजिरवाणा प्रकार आहे. मला असं वाटते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, आमदार, खासदार आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा इथली दखल घ्यावी. आणि देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मोदी साहेब यांनी सुद्धा इथली दखल घ्यावी, अशी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. धन्यवाद.